चला तर आपण ग्रामसेवक पेपरसाठी काही क्वेश्चन बघणार आहे जे अत्यंत आवश्यक आहे येणाऱ्या पेपरसाठी। तर स्टार्ट करूया। तर प्रश्न नंबर 1 आहे, मृदा निर्मितीवर परिणाम करणारा घटकांपैकी कोणता घटक अधिक परिणामकारक आहे? तर हवामान अधिक परिणामकारक आहे। जमिनीच्या घटकांमध्ये खनिज पदार्थाचा समावेश किती टक्के असतो? तर खनिज पदार्थ किती टक्के असतात? 45%। आणि बाकी पाणी 25%, हवा 25% आणि सेंद्रिय पदार्थ 5%। हे पण लक्षात ठेवायचं, याच्यावर पण एक क्वेश्चन येतोय। चला तर 3 नंबरचा क्वेश्चन आहे, महाराष्ट्रातील कोणत्या मृदेने सर्वात जास्त भाग व्यापला आहे? तर काळ्या मृदेने। काळ्या मृदेने सर्वात जास्त भाग व्यापलेला आहे महाराष्ट्राचा। महाराष्ट्रात बहुतांश जमिनी कोणत्या खडकापासून बनल्या आहेत? तर बेसाल्ट खडकापासून बनले आहे। कोणत्या? तर बेसाल्ट खडकापासून बनले। 5 नंबरचा क्वेश्चन आहे, जमिनीचा पोत म्हणजे काय? तर जमिनीचा पोत म्हणजे रेती, पोयटा व चिकणमातीच्या कणांचे प्रमाण। तर रेतीचे प्रमाण किती असते? 0.2 आणि पोयट्याचे प्रमाण किती असते? 0.02 आणि चिकणमाती 0.002। हे योग्य प्रमाण आहे। याच्यावर पण एक क्वेश्चन येतोय, म्हणजे येतोच, बनतोच 3, याच्यावर 3 क्वेश्चन बनतोय। रेतीमध्ये किती प्रमाण असते, पोयटामध्ये आणि चिकणमातीमध्ये, असे 3 क्वेश्चन बनतोय। मातीची सर्वात आदर्श आणि चांगली घडण कोणती असते? तर रवाळ पद्धतची। कोणती असते? तर रवाळ। 7 नंबरचा क्वेश्चन आहे, मातीस लाल रंग कोणत्या खनिज द्रव्यामुळे येतो? तर मातीस लाल रंग हेमॅटाइटमुळे येतो। हेमॅटाइटमुळे येतो। चला नेक्स्ट क्वेश्चन आहे, 8 नंबरचा क्वेश्चन आहे, मातीस काळा रंग कोणत्या खनिज द्रव्यामुळे येतो? तर टिटॅनिफेरस मॅग्नेटाइटमुळे येतो। कशामुळे येतो? टिटॅनिफेरस मॅग्नेटाइट कंपाऊंडमुळे येतो। 9 नंबरचा क्वेश्चन, आम्लयुक्त जमिनी सुधारण्यासाठी कशाचा वापर केला जातो? तर चुन्याचा वापर केला जातो। क्षारयुक्त व चोपण जमिनी सुधारण्यासाठी कशाचा वापर केला जातो? तर जिप्सम, गंधक, आयर्न पायराइट वरीलपैकी सर्वचा वापर केला जातो। तर 11 नंबरचा क्वेश्चन आहे, ज्या जमिनीचा समूह 7 असतो अशा जमिनीस कोणती जमीन म्हणतात? तर उदासीन जमीन असे म्हणतात। जमिनीचा प्राण कशास म्हटले जाते? जमिनीतील सेंद्रिय पदार्थात जमिनीचा प्राण असे म्हटले जाते। तर ह्युमस म्हणजे काय? 13 नंबरचा क्वेश्चन आहे, ह्युमस म्हणजे काय आहे? तर ह्युमस म्हणजे जमिनीतील संपूर्ण कुजलेल्या सेंद्रिय पदार्थ त्याला ह्युमस असे म्हणतात। चौदा नंबरचा क्वेश्चन आहे, मातीत पोयटा कणांचा व्यास किती असतो? तर पोयटा कणांचा व्यास किती असतो? पोयटा म्हणजेच गाळ 0.02 ते 0.002। हा क्वेश्चन आपला वरती पण रिपीट झाला आहे। मातीतील पोयटा कणांचा व्यास, याच्यावर वेगवेगळे 3-4 क्वेश्चन बनत आहेत, ते मी तुम्हाला सांगितले। तर मातीत वाळूचे प्रमाण किती असते? 2.00 ते 0.2 आवश्यक आहे। आणि बारीक वाळूत 0.2 ते 0.02 आणि गाळमध्ये 0.02 ते 0.002 आणि चिकणमातीमध्ये 0.002 पेक्षा कमी। त्यामुळे हे सर्व पॉईंट तुम्ही लिहून ठेवा जे आवश्यक आहे। चला तर 15 नंबरचा क्वेश्चन बघूया, जमिनीची आम्लता वाढविण्याचे कारण कोणते आहे? तर जमिनीची आम्लता कशामुळे वाढते?
तर जमिनीतील चुना व क्षार वाहून गेल्यामुळे जमिनीची आम्लता वाढते. अमोनियम सल्फेट खत दिल्यामुळे आणि सेंद्रिय आम्लामुळे पण वाढते. त्याच्यामुळे हे तिन्ही ऑप्शन बरोबर आहे. वरील सर्व योग्य आहे. क्षारयुक्त जमिनीचा समूह किती असतो? 8.5 पेक्षा कमी असतो. तर किती असतो? 8.5 पेक्षा कमी असतो. माती परीक्षण कोणत्या कारणासाठी केले जाते? तर जमिनीतील मुख्य व सूक्ष्म अन्नद्रव्याचे प्रमाण समजण्यासाठी, जमिनीचे भौतिक व रासायनिक गुणधर्म समजण्यासाठी, पिकांना किती खत द्यावे हे समजण्यासाठी इत्यादी सर्वांसाठी माती परीक्षण हे केले जाते. त्याच्यामुळे आपले हे तिन्ही ऑप्शन बरोबर आहे. चला तर 18 नंबरचा क्वेश्चन आहे. माती परीक्षणासाठी मातीचा नमुना घेण्यासाठी कशाचा वापर केला जातो? तर कशाचा वापर केला जातो? स्क्रू ऑगर ही माती परीक्षण मातीचा नमुना घेण्यासाठी वापरतात. तर डिबलर हे काय आहे? तर पेरणी यंत्र आहे. चला तर 19 नंबरचा क्वेश्चन आहे. महाराष्ट्र हा कोणत्या कटिबंधात मोडतो? तर उष्ण हवामान कटिबंधात मोडतो. वनस्पतीच्या वाढीसाठी किती अन्नद्रव्याची आवश्यकता असते? तर 16 अन्नद्रव्याची आवश्यकता असते. 21 नंबरचा क्वेश्चन आहे. वनस्पतींना आवश्यक असणाऱ्या कोणत्या अन्नद्रव्याचा पुरवठा हवा व पाणी या माध्यमातून होते? माध्यमातून होत नाही. क्वेश्चन पण नीट वाचत चला, कारण होत नाही याच्यामध्ये कन्फ्यूज होतं. आपण थोडा क्वेश्चन वाचतो आणि जे शेवटचं आहे ते सोडून देतो. त्याच्यामुळे आपलं आन्सर चुकते. जसं कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन हे जमिनीतून आणि हवेतून पिकांना म्हणजेच वनस्पतींना आवश्यक असणारे अन्नद्रव्य पुरवठा होते. सल्फर याचा पुरवठा होत नाही. हे आपल्याला खतातूनच द्यावं लागणार. त्याच्यामुळे आपला आन्सर आहे सल्फर. हे तुम्ही लक्षात ठेवा. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे 22 नंबरचा. वनस्पतींना आवश्यक असणाऱ्या प्रमुख अन्नद्रव्यात कोणत्या अन्नद्रव्याचा समावेश होत नाही? तर कोणत्या अन्नद्रव्याचा समावेश होत नाही प्रमुख अन्नद्रव्यात? तर प्रमुख अन्नद्रव्य कोणते? नत्र, स्फुरद आणि पालाश. कॅल्शियमचा होत नाही, तर ते रॉंग आहे. 23 नंबरचा क्वेश्चन आहे. वनस्पतींना आवश्यक असणाऱ्या दुय्यम अन्नद्रव्यात कोणत्या अन्नद्रव्याचा समावेश होत नाही? तर दुय्यम अन्नद्रव्य कोणते? कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर हे दुय्यम अन्नद्रव्य. तर बोरानचा समावेश होत नाही. 24 नंबरचा क्वेश्चन आहे. खालीलपैकी कोणते अन्नद्रव्य हरितद्रव्याचा मुख्य घटक आहे? तर कोणते अन्नद्रव्य आहे? तर मॅग्नेशियम. 25 नंबरचा क्वेश्चन आहे. कोणत्या अन्नद्रव्यामुळे लवकर बीजांकुरण होते व मुळ्या लवकर फुटतात? तर स्फुरद या अन्नद्रव्यामुळे बीजांकुरण लवकर होते, मुळे लवकर फुटतात. 26 नंबरचा क्वेश्चन आहे. पिकांची थंड व ढगाळ वातावरणात प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी कोणते अन्नद्रव्य उपयुक्त आहे? तर पालाश हे अन्नद्रव्य उपयुक्त आहे. चला तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. पिकाची थंड व ढगाळ वातावरण प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी कोणते अन्नद्रव्य उपयुक्त आहे? तर पालाश हे आपण बघितले. तर कोणत्या अन्नद्रव्यास वनस्पतीच्या जीवनातील मूलभूत घटक मानले जाते? तर कोणत्या अन्नद्रव्यास? नत्र या अन्नद्रव्यास वनस्पतीच्या जीवनातील मूलभूत घटक मानले जाते. तेलबिया पिकासाठी कोणत्या अन्नद्रव्याची अधिक आवश्यकता असते? तर सल्फर या अन्नद्रव्याची अधिक आवश्यकता असते. महाराष्ट्रातील जमिनीत सेंद्रिय कर्वाचे प्रमाण किती आढळते? 0.2 ते 0.8 हे प्रमाण आढळते. चला तर आपण उरलेले काही क्वेश्चन आहे ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. आता एवढेच 30 क्वेश्चनची सिरीज आपण कंप्लीट करू.
उद्याला परत आपला सेक्शन होणार आणि ते नियमित तुम्ही बघा. इथे येणाऱ्या ग्रामसेवकसाठी आवश्यक आहे